आज आपण बघणार आहे बँक निफ्टी, जसं की प्रिव्हियस 26 तारखेला काय काय वर्क केलेलं आहे. म्हणजे ट्रेंड अप ट्रेंडच होता 26 तारखेला. आणि आपला दृष्टिकोन काय होता, मार्केटमधला अनालिसिस कसा होता ते तुम्हाला सांगणार आहे यामध्ये. जसं की सकाळची जी कॅन्डल आपण जर 5 मिनिटाची जर बघितली, तर सकाळची कॅन्डल आहे बघा. सकाळची कॅन्डल 5 मिनिटाची, नंतर छोटासा सपोर्ट दिला आणि नंतर जसं की हायरा हायरो हे प्रोडक्ट, जसं की मार्केट वरच गेला यामध्ये. ओके, तर आपण बघू मार्केटने काय काय केलेले आहे. काल तर सर्वच जण हॅपी असतील, कारण मार्केट खूप बुलिश होता आणि सर्वच जण चांगले पैसे छापले असतील. का आपण पण किती छापले तुम्हाला मी आज दाखवतोय. Wait, यामध्ये हे बघा. जसं की हा जो 24,550चा जो कॉल आहे ना, हा कॉल गेलेला आहे. आपण किती एक मिनिट ऑर्डर दाखवतोय तुम्हाला. हा 24,550चा कॉल होता. आपण बाय किती केली हो. जसं की हा कॉल आपण 165ला केलेला आहे आणि आपण सेल आउट आहे ना 182. थोडंसं मला काम होतं घरगुती, त्यामुळे मी थोडंसं बाहेर होतो काल. नंतर काल चांगलं छापखाना झालंच असतं. चांगलं म्हणजे चांगले 10-15 हजाराचा काल होताच जॉबपट, यामध्ये काही विषय नाही आहे. तर आपण बघू. 24,550मध्ये कॉल राईट आपण घेतला होता, त्यामध्ये जसं की 1,322 रुपये आपण कमवलेले आहे. आणि जसं की नंतर अजून एक म्हणजे डेली आपण फक्त 2च ट्रेड घेणार आहे, आपलं ठरवलेलं आहे. भले मार्केटने 1 लाख देऊ या 2 लाख देऊ, आपला डिसिप्लिन आपण नाही सोडायचं कधी पण. मार्केटमध्ये खूप महत्त्वाचं म्हणजे डिसिप्लिन आहे. ते डिसिप्लिन तुम्ही कंटिन्यू फॉलो करा. खूप मॅटर करतं. आणि ह्याच्यामध्ये जसं की डिटेल्समध्ये हा ॲव्हरेज प्राईज आहे ना 160ला आपण घेतलेला होता. हा 175 म्हणजे 10-15 पॉईंट्स आपण घेतो आणि डायरेक्ट बाहेर सरकतो मार्केटमधनं. 75 म्हणजे 1100. टोटल आपण आहे ना रिटर्न 2423 रुपये काढलेले आहे यामध्ये. तर तुम्हाला डेली ॲनालिसिसमध्ये पण दाखवतोय की डेलीमध्ये मार्केट काय करतं. मला वाटतच होतं की जसं की हा मार्केट 24,855ला जाईल, टच होईल. आणि मार्केट पण तशीच रिॲक्ट केला. हा बघा, तुम्ही बघू शकता इथेच मार्केट क्लोज झाला. 2 दिवसापासून मार्केट आहे ना बुलिशच मोमेंट देते 2 दिवसापासून डे 1 मध्ये. तर आपण 5 मिनिटाच्या कॅन्डलमध्ये पण बघितलं, तरी पण तुम्ही बघू शकता रेंजिंग मार्केट होतं अप ट्रेंडमध्ये. मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये पैसे कमवू शकता नाही असं नाही आहे, पण याच्यामध्ये फोकस आणि डिसिप्लिन आणि शिकण्याची जिद्द खूप असायला हवी आहे तुमच्यामध्ये, तरच हे सगळं काही होऊ शकतं. नाहीतर उगाच लोकांचे प्रॉफिट 1 लाख दाखवतोय, 2 लाख दाखवतोय, यामध्ये कोणाचं भलं होत नाही आहे, हे तुम्ही समजून घ्या. आणि तुम्ही त्यांच्या नादी बिलकुल लागू नका. फक्त तुम्ही स्वतःवर कॉन्फिडेंटली राहा आणि स्वतः फक्त स्टडी करा. मार्केट कुठनं जातोय, कुठनं काय करतोय, कुठनं वर्क करतोय, हे तुम्हाला सगळं राहणं माहीत पाहिजे. यामध्ये जर तुम्हाला सेन्सिबलमध्ये जाऊन जर मार्केट तुम्हाला ओया डाटा पण दाखवतोय, म्हणजे स्वतः पहिले तुम्ही शिकून घ्या, नंतरच मार्केटमध्ये एंट्री घ्या. नाहीतर पहिले ना तुम्ही जसं की नंतर पहिले तुम्ही इक्विटी इक्विटीमध्ये ट्रेड करा. तुम्ही ऑप्शन ट्रेडिंगच्या नादाला नका लावू, नाहीतर तो डायरेक्ट डायरेक्ट बाजारात सोडतो मग डायरेक्ट, असा विषय. हा बघा,
हे जे दिसतात हे कॉल रायटर खूप कमी होते काल, त्यामुळे मार्केट आहे ना काल बुलिशच गेला फुल डे मध्ये तुम्ही ग्रीन कॅन्डल पण बघू शकता ह्यामध्ये. हे बघा, ग्रीन कॅन्डल आणि इकडले कॅन्डल बघा, इकडे रेड. आता कोणाची कॅन्डल, कोणती कॅन्डल मोठी आहे? ग्रीन. तर मार्केट कुठे जाणार? हा याचा उलट आहे बरं का. जसं की पुट रायटिंग जर जास्त झालं तर कॉलला जाणार, अप मार्केट जाणार. आणि जसं की पुट रायटर जास्त असेल, कॉल रायटर जर जास्त असेल तर मार्केट डाऊन ट्रेडिंगला जातं यामध्ये. जसं की इथे आता तुम्हाला इथे दाखवू शकतो. जसं की स्ट्राईक प्राइस आहे ना 24,850 आहे. याच्यामध्ये 10,64,000, ओके, 10,00,000 कॉल रायटर आहेत आणि इथं 11,00,000 पुट रायटर आहेत यामध्ये. तर मार्केट कुठं जाईल? ऑब्व्हियसली पुट रायटर आहे, तर थोडंसं मुवमेंट देईल मार्केट कॉल साईडला. आणि इथं बघा, 24,800 आहे ना, आता 34,00,000 पुट आणि 11,00,000 पुट रायटर 34,00,000 आहेत आणि कॉल रायटर 11,00,000, ओनली 11,00,000. मग मार्केट तर वरच जाणार ना. 24,800, आता 24,800 तुम्हाला एकदा 24,800, 24,800. उद्या पण हे बघा, 24,800 जर इथं बघितलं, 24,800 इथून पण मार्केट बुलिशच आहे. काल रॅली किती केली तुम्हाला दाखवतो मार्केटने. आपण इथून पण पकडलं, हे बघा, 580 पॉईंटची रॅली भेटलेली काल. 580 पॉईंट, 580, खूप मोठी रॅली आहे. मार्केटमध्ये फक्त ट्रेंड पहिला बघा, नंतर डिसिजन घ्या आणि तुमचा रिस्क रिवॉर्ड वगैरे रेशो वगैरे सगळं मेंटेन राहायला पाहिजे. तुम्हाला एंट्री घेण्याच्या पहिलेच जसं की किती प्रॉफिट काढायचे आणि किती लॉस घ्यायचे हे तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे मार्केटमध्ये. ओके, जसं की तुमचा सपोर्ट असू द्या मार्केटमध्ये. आणि तुम्हाला कोणती गोष्ट मार्केटमध्ये जाणून घ्यायची आहे ते आपल्या चॅनलमधून तुम्हाला भेटणार आहे. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि राठोड ट्रेडिंगला चॅनलला फॉलो पण करा. जसं की इंस्टाग्राम मी तुम्हाला पण देतो इथं आय डी. आपण आताच नवीन काढलेली आय डी. तर तुमचा सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे. ओके, तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता, तुमचा रिप्लाय अवश्य देईल मी. ओके, थँक्यू, बाय.